जय शिवराय. मी आकाश कनसे आणि आमचे मित्र स्वतः रमेश बाटे. आज आम्ही कमलगडला आलेलो आहे. खूप छान सुंदर वातावरण आहे. आता आम्ही पाचगणीच्या खालून धोम धरणाच्या शेजारून आम्ही इथं आलेलो आहे. खूप राजगड परत आपले बाकीचे प्रसिद्ध गड आहेत. त्यापेक्षा आपल्याला ह्या गडावर यायला बाहेर आहे. काही गर्दी नाही, गोंगाट नाही. फक्त आम्ही दोघंच आत्ता गडावर आहे, त्यामुळे सर्व शांतता आहे. तर आम्ही आता हळूहळू वर गडावर निघालो आहे. थोड्या वेळात आम्ही गडावर पोहोचेन. बाकीच्या अपडेट आम्ही तुम्हाला वर गेल्यानंतर देतो. धन्यवाद. चला इकडे का इकडे कमळगडावर कसं जायचं? मध्यपर्यंत आलो आहोत. तिथून पुढे त्या टेकाड्यावरून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. तिथून आपल्याला गोरक्ष मंदिर लागेल आणि तिथून आपला जंगल ट्रेक पण सुरू होणार आहे. आता आम्ही ऑलमोस्ट 50% ट्रेक कंप्लीट केला आहे. बऱ्यापैकी आम्ही वर आलो आहे. थोड्या वेळात आम्ही वर पोचेन. थोडं ऊन आहे, थोडा त्रास होतोय. त्रास होणारच आहे. आत्ताच त्रास होणार नाही तर कधी होणार. हां, तर भेटू आपण पुढे गेल्यानंतर. प्रवास खूप सुंदर आहे. चालत राहा, गड चढत राहा, फिरत राहा. धन्यवाद. थोडी काळजी घेतली पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता इथं थोडा नमुळता छोटा रस्ता आहे. इकडून पाय घसरण्याची शक्यता वगैरे आहे. त्यामुळे इथून येताना सावकाश या, स्वतःची काळजी घ्या. आता आम्ही बऱ्यापैकी वर आलोय. मस्त झाडाची सावली भेटले. थोडं पाणी पितो, थोडं पुन्हा स्वतःला चार्ज करतो आणि पुढच्या प्रवासाला सुरू करतो. पुढं आपल्याला तर जंगल ट्रेक लागणार आहे. पुढचा प्रवास एकदम निसर्गमय आणि आनंददायी असणार आहे. तिकडं ऊन पण खूप कमी लागेल आणि सर्व सावलीतून जाणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आम्ही पुढे तुम्हाला अपडेट देत आहोत. धन्यवाद. मित्रांनो, सोबत पुरेसे असे पाणी ठेवा. आता ऊन खूप जास्त आहे. शरीरातून घामाचा भरपूर घाम निघत आहे. त्यामुळे भरपूर पाणी असेल तर तुम्ही हायड्रेट राहाल. गड चढताना त्रास होणार नाही. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. भरपूर पाणी सोबत घ्या. पाण्याच्या बॉटल वर नेल्या तर व्यवस्थित खाली आणा. इतर तर फेकू नका. शक्यतो तुम्ही रियुजेबल बॉटल्स यूज करा. त्यामुळे गड पण स्वच्छ राहतो आणि आपला पाण्याची तहानी भागते. धन्यवाद. तर आता हा जंगल ट्रेक सुरू झालेला आहे. तिथून पुढे सर्व जंगल आहे. जंगलातून आपल्याला सावकाश तिकडे बघत चालावं लागेल. प्राणी वगैरे नाही, आपण त्याची पण दक्षता घ्यावी लागेल. आणि आपल्यामुळे त्या प्राण्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. त्यामुळे सर्वांनी तिकडे आला तर जपून जा आणि निसर्गाचा आनंद घ्या. हा बघा रानमेवा खाऊ शकता तुम्ही पाहिजे. मला भेटलं थोडं. ठीक आहे, सर्वांना खा तुम्ही, मी पण खातो. एनर्जी आलेली आहे. कोण आहे का जंगलात सुरू केल्या आपल्याला रानमेवा भेटतो. त्यामुळे जंगल कधी नाराज करतो. आता जंगलात प्रवेश करत आहोत. आता आपण ॲमेझॉनच्या जंगलात आलेलो आहोत. ॲमेझॉनच्या ॲनाकोंडा येऊ शकतो. बिअर गिल्स आहे का ते? गावचा बिअर गिल्स बन ना तू, सह्याद्रीचा. वा, एक नंबर. खूप सुंदर आहे, जंगल आहे. खूप सुंदर. खूप असा सुंदर जंगल आणि हा जंगलातून जाणारा रस्ता खूपच अविस्मरणीय अनुभव आहे आणि या अनुभवाचे आम्ही दोघे साक्षीदार आहोत.
नक्कीच सर्वांनी हा अनुभव घ्यावा आणि शक्यतो हा ट्रेक सोलो करू नये असं मला वाटतं. काय वाटते तुम्हाला? नंतर कमेंटमध्ये सांगा. नंतर कमेंटमध्ये सांगा. या खायला करवंद, भरपूर अशी करवंद पिकलेली आहेत, सर्व पूर्ण जाळी करवंदाने भरलेली आहे आणि आम्ही डोंगरात असा आनंद घेत आहोत. डोंगरची काळी मैना, काळी मैना, पांढरी म्हणा, नुसती पण मैना पण आहे, खायला एकदम गोड. पांढरी कशी म्हणायची? काळीच म्हणायची ना रे, काळीच. आपल्यापेक्षाही गोड, आपल्यापेक्षाही गोड. आणि एक दोन नाही, डायरेक्ट मुठ्ठीनं खायची, मुठ्ठीनं. चला जंगल काय संपय ना आकाश भाऊ. जंगल जंगल फूल खिला है पता चला नहीं, चट्टी बहन फूल खिला है, फूल खिलाओ है. दादा स्वतःला शिवभक्त गडप्रेमी समजतो आणि स्वतःच गडावर कचरा करतो. असं कसं चालेल बघा. सत्य परिस्थिती. असे शिवभक्त म्हणतात असे कसले शिव. तुम्हाला एक प्लास्टिकची बॉटल सोबत आणलेली परत नेता येत नाही. हा, येताना असे रेबिन बांधलेले असतील, त्यावर तुम्ही लक्ष द्या, त्यामुळे तुम्ही गड वाट बघू शकत नाही. समोर आहे तो कमालगड. आम्ही अजून जंगलातूनच फिरतोय. चला मंडळी, चला तर आपण कमलगडावरील कावेची विहीर, जी पूर्णपणे जांभ्या दगडात आहे, सेम अशीच विहीर किल्ले रात्रीगड या ठिकाणी पण अशीच आहे. आपण बघूया आता खाली जाऊन पाणी आहे किंवा नाही. उन्हाळ्याची चणचण इथे पण भासते. वरून करू
आता आपण कमळगडाच्या शेवटच्या टप्प्यावर उभा आहोत. आपण येतानाच कावेची विहीर बघितली, त्यानंतर ते थोडे बुरुजाचे अवशेष आहेत आणि त्याचबरोबर तिथे एक महादेवाची पिंड जी पाषाणात कोरलेली आहे. तर सर्वांनी आल्यानंतर इथे दर्शन, डोकं आपलं माथा टेकवण्यास विसरू नये. कमळगडच्या वरच्या भागावरून आपल्याला समोर पिंजळगड दिसतोय. इकडं रायरेश्वरचं पठार आहे. त्याच्या बाजूला आपल्याला रोयडा सुद्धा निदर्शनात येतोय. इकडून पाचगणीचा संपूर्ण परिसर, भूम धरणाचा परिसर, बऱ्यापैकी निसर्गरम्य वातावरण इथं आहे, आपण बघू शकतो. तर मित्रांनो, आता आपण कमळगड पाहिलेला आहे. कमळगड उतरून आपण आता परतीचा प्रवास चालू करत आहे. पुढे गेल्यानंतर आपलं पाणी येणार, मंदिर भेटलं होतं आणि डायरेक्ट आपण पायथा पायथा. चला. चला.